या सगळ्यामुळं एका गोष्टीवर मात्र शिक्कामोर्तब झालं. कुठली गोष्ट? तुमचा आमच्यावरचा विश्वास. या गोष्टीवर तर त्याच दिवशी शिक्कामोर्तब झालाय, ज्या दिवशी तुम्ही आम्हाला आणायला न येता कय्यूम खानच्या मोहिमेवर गेलात. त्याच दिवशी आम्ही समजलो तुम्ही कशाला महत्व देता. कशाला? स्वराज्याला. या पौरुषाचा आम्हाला अभिमान वाटतो. अहो, ऐकलात का? काय बोलते पोर बघा. बाहेरच्या माणसाबद्दल किती विश्वास आणि या घरातल्या म्हणजे बापाबद्दल किती गैरसमज. गैरसमज नाही हो बाबा, तुम्ही मोठे आहातच. छत्रपतींवर छत्र धरण्याचा मान मिळाला तुम्हाला. हे सगळं काही एका दिवसात झालं का? नशीब नशीब या बापाचं. बाबा, पण मी तुम्हाला काही वाईट बोलत नाहीच आहे. मी फक्त एवढंच म्हणतेय की युवराज चुकीचं वागू शकत नाही. पुरी दिसत तसं नसतं. बाबा, तुम्ही एकदा बुधभूषण नीट वाचा, म्हणजे तुम्हाला युवराजांची विचारधारा कळेल. हे कळेल की युवराज कधी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. तुमच्यावरही नाही. तुमच्यावर झाला असेल तर तुमच्या पाठीशी उभे राहतील ते. बाबा, आता जुन्या गोष्टी मनात ठेवू नका. त्यांनी न्याय फिरवला, मूर्त्या पकडल्या, सगळं सोडा. त्यांच्या कामाचा, कर्तव्याचा भाग होता तो. आम्ही म्हणालो ना, आम्ही विषय सोडून दिलाय. आत्ताचा आणि अगोदरचा आहे. म्हणून तर शांतपणे निघून आलो ना. खरं तर आम्हाला आश्चर्यच वाटतंय तुम्ही शांत राहिलात त्याचं. कसं नाही येसू, आमच्या मनात पूजेची भावना आली की आम्ही नमस्कार करतो, आणि प्रतिकाराची भावना आली की तलवार उपसतो. आम्ही नमस्कार करायलाही वेळ लावत नाही आणि तलवार उपसायलाही विलंब करत नाही. आम्हास ठावे आहे. येसू, आम्हाला एवढंच वाटतं. आम्ही लिहायचं, राजा, प्रधान, मंत्री यांनी कसं राहावं, कसं वागावं हे लिहायचं. भ्रष्ट कारभारामुळं राज्य कसं रसातळाला जातं हे सांगायचं. आणि स्वतः मात्र आपल्या लोकांची चिरीमिरी सहन करायची. हे योग्य आहे? योग्य अयोग्य ठरवायचं कुणी? युवराजांनी 2 अक्षरं लिहिली म्हणून दुसऱ्याला अक्कल शिकवायची, हे योग्य आहे? बाबा, तुम्ही या गोष्टी फार मनावर घेऊ नका. भेट वस्तूला जर तुम्ही भ्रष्ट वस्तू ठरवलीत तर जगणे कठीण होईल. त्यामुळे सगळे दुखावतील. स्वराज्यात एकही मनुष्य नाही जो महाराजांच्या विचारामुळे दुखावला आहे. एकही दुःख नाही जे महाराजांच्या विचारामुळे हलकं झालं नाही. स्वराज्यात असं सुख नाही जे महाराजांच्या विचारामुळे टवटवीत झालं नाही. असा पराक्रम नाही जो महाराजांमुळे दशदिशात गेला नाही. आणि अशी स्त्री नाही जी महाराजांच्या विचारामुळे सुखी नाही. पण हा विचारच निकोप राहिला नाही तर स्वराज्य स्वराज्य राहील नाही. आणि म्हणून आमची ही धावपळ येसू. ते आलंय आमच्या लक्षात. येसू, आम्ही आमच्या आबासाहेबांना पाहिले. ते शांत भासतात, पण मनात मात्र अखंड विचार, अखंड ध्यास, अखंड आस. रयत सुखी व्हावी. मंत्री हा सुद्धा रयतच असतो. त्यांच्या सुखाचा विचार कोण करणार? चला बाबा, थाळा लावते. खास गोड लागत नाहीये. हे देसाईंचे प्रकरण युवराजांनी वाढवू नये बस. नाही वाढणार बाबा. तशी कुणकुण लागली आम्हाला. युवराज कारवाई करणार आहेत आमच्यावर. पण युवराज जर बुद्धिमान असतील तर त्यांनी आमची कुरापत काढू नये.
आम्ही काय म्हणतो, आता आपण कुठेही जाऊ नये. का? म्हणजे महाराज येईपर्यंत सुरनिसांचा निवाडा करू नये. येसू निवाडा करूच नये म्हणून तर अनाजी पंतांनी आम्हाला आणि सगळ्यांना कात्रजचा घाट दाखवला ना. पण ज्यांनी गनिमाला खरा कात्रजचा घाट दाखवला त्यांचे पुत्र आहोत आम्ही. या असल्या गोष्टींना दाद देत नाही. युवराज ते आहेच, पण तरीही आमच्यावर आरोप झाले तर आम्ही काही बोललो? राहिलो ना शांतपणे उभे, गेलो ना चौकशीला सामोरे, झाली ना आमची चौकशी. आम्ही युवराज आहोत म्हणून आम्ही मनमानी करू शकतो? नाही, मुळीच नाही. हे स्वराज्य आहे. आरोप झाला तर चौकशी होणार. मग ती रयत असो किंवा कुणी मातब्बर, चौकशी होणारच. युवराज ऐकावं, चौकशी नंतर नाही का करता येणार? नाही. आणि देसायांना का थांबून ठेवावं आम्ही? आणि किती दिवस? तेही त्यांची चूक नसताना. युवराजनी खऱ्याला खरं म्हणायला वेळ लागला ना, तर खरं असून सुद्धा त्याच्या भोवती शंकेच्या माशा घोंघावायला लागतात. फार नाही, पण 2 दिवसानंतर चौकशी करा असं म्हणतोय आम्ही. येसू अहो, न्याय देण्यात दिरंगाई झाली तर न्याय नाकारला गेलाय असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून निवाडा आजच होणार. आजच करा, पण न्याय हा संयमाच्या सावलीत झाला तर बरं होईल असं आम्हाला वाटतं. येसू, न्याय प्रक्रियेत संयमाची सावली सुद्धा उन्हातच उभी असते. आम्हाला काय म्हणायचे ते आलंय ना लक्षात तुमच्या? गडावर एकोपा हवा, स्वराज्य कारभारात एकमत असायला हवं. आणि या छोट्या छोट्या गोष्टीत मंत्र्यांचा आणि तुमचाही वेळ वाया जाऊ नये, एवढंच. छोटी गोष्ट? येसू, ही छोटी गोष्ट नाही. मला कल्पना असेल नसेल, पण एवढा मोठा बादशाह औरंगजेब, केवढी भयानक हुकूमत त्याची. आदेश हुकूम असे एका इशाऱ्यावर नाचतात त्याच्या. त्यांना आम्हाला आणि आबासाहेबांना कैद केलं, पण आम्ही सही सलामत सुटलो. कशामुळे? पेटाऱ्यामुळे. पेटाऱ्यामुळे नाही, मिठाईमुळे सुद्धा नाही. आम्ही सुटलो ते औरंगजेबाच्या दरबारातल्या भ्रष्टाचारामुळे. त्या औरंगजेबाच्या दरबारात भ्रष्टाचाराची एवढी बजबजपुरी माजली होती की खुद्द औरंगजेब बादशाह सुद्धा परेशान झाला होता. म्हणून सुटलो. येसू, काय कमी होतं तिकडे? हत्यारं, तोफा, सैनिक, सरदार, सगळं सगळं होतं. पण कुणीही आम्हाला रोखू शकलं नाही, कारण महाराजांनी तिथल्या भ्रष्टाचाराला बहकावलं होतं. या भ्रष्टाचारामुळे काय झालं औरंगजेबाचं? पराभव. आणि येसू, हीच लागण आपल्या रायगडाला होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतो आहोत. रानात पडलेली ठिणगी वेळीच विझवली नाही तर हा हा म्हणता वणवा पेटतो. भ्रष्टाचाराचंही तसंच. आणि म्हणूनच अनाजी पंतांचा निवाडा होणार. आजच होणार. मला आश्चर्य एवढंच वाटतं की ती कलावंतीणी भारीच निघाली. हो ना. आता कलावंतीण म्हटली की लावणी आली, हे सूत्र ठरलेलंच. पण तिने तर कमालच केली. आऊसाहेबांची ओवी म्हणाली. आपल्याला तोंड कशी पाडलं? घोटाळा झाला रे. घोटाळा कसा काय पंत? तुमचं काय म्हणणं होतं? युवराजांनी लावणी ऐकावी? हो, ते आले चौघाने.
पंत नका असा विचार करू. अहो युवराज आहेत ते, असल्या गोष्टींमध्ये नाही रमणार. आणि माझ्या मनालाही ते नाही पटत. फिरवलीत पगडी? पगडी फिरवली म्हणजे तुमचं हे अति होते असं नाही वाटत तुम्हाला? कुठल्या अर्थानं? पंत, जे पांढरं शुभ्र आहे ते तुम्ही काळं म्हणायला लावताय, हे नाही पटत. अहो रावजी, पंत, अहो गडावर काय आपण ह्याच्यासाठी बसलो आहोत? महाराजांनी केवढी मोठी जबाबदारी टाकली आपल्यावर, एवढा विश्वास ठेवलाय, तो काय त्यांच्या मुलाला पाण्यात पाहण्यासाठी? रावजी, तुम्हाला भूताकेतानं झपाटलंय की काय? आपल्या सगळ्यांनाच झपाटलं होतं. झपाटलं आहे महाराजांच्या विचारांनी. त्यातच राहू आपण. अहो युवराज एवढे साधे सरळ आहेत. हा, तुम्ही म्हणताय त्यात तथ्य वाटतंय मला, पण पंत, त्यांनी सदरेवर बोलवण्याआधी आपण जाऊ आता युवराजांकडे. असं म्हणताय? ठीक आहे, तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतो मागून. या लवकर. मला शिकवतोय राजकारण म्हणजे काय माहिती आहे का? परसो, हे परसो. जी मालक. आत्ताच्या आत्ता शृंगारपूरला जा. जी. सुभेदाराला रुजवातीसाठी बोलावणं येईल. त्याला म्हणावं काही दिवसांसाठी फरार हो. हा मोहरा घे, दे त्याला. रस्त्यात कुठे थांबू नकोस. घोड्यासाठी चंदी चारा घे सोबत. निघ, वाऱ्याच्या वेगाने जा. जी मालक. युवराज, युवराज दिसत नाही. आपण निरोप दिला असता तर आम्हीच पाठवलं असतं आपल्या महाली. अहो कशाला? आम्हाला वाटलं म्हणून आम्हीच भेटायला आलो. कुठे आहेत? तुम्ही बसा ना, आम्ही बोलावतो त्यांना. अहो अहो नको, कामात असतील ते. सुनबाई, काल आम्ही जरा चुकलोच. संयम ठेवायला हवा होता. ऐकल्या गोष्टीवर विश्वास ठेवला. चौकशी केली. मातोश्री, चौकशी केली ते एका अर्थानं बरंच केलं. आणि चौकशी का केली तर तुमच्याही कानावर काही बरं वाईट आलं म्हणून धास्तावलात तुम्ही. काळजी वाटली तुम्हाला. वाटणारच ना. आणि कसं आहे मातोश्री, तुमच्यातील आई विचारल्याशिवाय तुम्हाला गप्प बसू देईल का? आणि युवराजांनाही समजलं आपल्यालाही कोणीतरी विचारणारं आहे म्हणून. ते झालंच. पण आम्हाला नवल या गोष्टीचं वाटलं की ते आमच्या समोर गप्प राहिले, काहीच बोलले नाही. आम्हाला म्हणाले, मातोश्री जी शिक्षा द्यायची ती द्या, आम्ही जातो. आणि येऊन येऊन गप्प बसून राहिले महालात. मातोश्री, तेच तर, तेच आमच्या जीवाला लागलं. आमचा विश्वास आहेच त्यांच्यावर.
ते सत्ता आहे म्हणून बहकत नाही, नम्रतेने राहतात. युवराजांचं म्हणणं हेच, पूजेची भावना झाली की नमस्कार, आणि प्रतिकाराची भावना झाली की तलवार. मातोश्री, तुमच्या समोर त्यांना पूजेची भावना होते म्हणून ते शांत बसतात. म्हणूनच आम्ही त्यांची माफी मागायला आलोय. माफी मागायला? रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता म्हणून म्हटलं युवराजांना येऊन भेटावं. भेटा, आम्ही बोलावतो त्यांना. पण माफी कशाला मागताय? आई कधी माफी मागते का? उलट वेळोवेळी कान धरलाच पाहिजे मुलाचा. पण आहेत कुठे? सदरेवर अनाजींचा निवाडा करायला. प्रश्न सारा वसुलीचा नव्हताच निराजी काका. देसायांकडची 2 जातिवंत अफगाण घोडी अनाजी पंतांना हवी होती आणि ती देण्यास देसायांनी नकार दिला. म्हणूनच माझ्या विरुद्ध हा कट शिजला. अनाजी पंत, हे खरंय? देसाई, आम्हाला तुमचे जातिवंत घोडे पाहिजेत असं आम्ही तुम्हाला सांगितलं? नाही, मग कोण म्हणाले? सुभेदार. सुभेदार म्हणाले म्हणजे आपले बोलणे झालेले नाही. युवराज बघा, हा असा सगळा घोळ चाललेला आहे. म्हणजे खबरा आणि अफवांचा सुळसुळाट चाललेला आहे. अहो, कधी तुमचं नाव घेतलं जातं तर कधी माझं नाव घेतलं जातं. खबर येते युवराज गाणं ऐकतात, दौलत जादा करतात, पण प्रत्यक्षात त्यांनी ऐकलेली असते ओवी, आणि कलावंतिणीस नरकातून सोडवलेले असते. परंतु सुभेदारानं माझ्या आडून मारला बाण. याचा अर्थ तुमचा यात काहीच हात नाही. तर घोडाच मागायचा आहे तर मी महाराजांना मागेन, तुम्हाला मागेन. हे देसायांकडे कशाला मागेन घोडा? ठीक आहे, आम्ही सुभेदारास बोलावून घेतो. मी म्हणतो उद्या बोलवायचे ते आत्ताच बोलवा. यात दिरंगाई नको. युवराज, कदाचित हे सुडाचं षडयंत्र असू शकतं, आपल्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं. पण यामागे कोणती शक्ती काम करते ते बघितलं पाहिजे. त्याच्या मुळाशी आम्ही जाऊच, पण आपण सगळ्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. आज सबंध हिंदुस्थानात कित्येक लोक महाराजांकडून प्रेरणा घेऊन मोगल साम्राज्याच्या विरोधात बंड करू लागले. मथुरेत जाट शेतकऱ्यांनी बंड केले, त्यात मथुरेचा सरदार अब्दुल नबी मारला गेला. त्यात सतनामी मुंडिये सामील झाले होते. पंजाबात गुरु तेग बहादुरांच्या नेतृत्वाखाली शिखांनी औरंगजेबाच्या वर्चस्वाला आव्हान दिलं आहे. ओरिसा, आसाम, बुंदेलखंडातले लोक आपल्या सिंहासनाकडे आदरानं, गर्वानं पाहतात. आणि आपण या असल्या क्षुल्लक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतो आहोत. हे योग्य नाही. आपण वडीलधारे आहात. राज्याभिषेकानंतर आपण सगळ्यांनी एकजुटीनं, एकमुठीनं काम केलं पाहिजे. ते महाराजांना अपेक्षित आहे. म्हणून युवराज, त्यातूनही वाटत असेल की मी चुकलोय, कर्तव्यात कसूर केली आहे, तर मला माफ करा. युवराज, वडीलकीच्या नात्यानं आम्ही सांगतो, हे प्रकरण इथं थांबवा. ठीक. देसाई निर्दोष सुटले आणि अनाजी पंतांनी सुद्धा मनाचा एवढा मोठेपणा दाखवला. आमच्यासाठी हा विषय इथंच संपला. खूप बरे झाले आता मिटलं ते. तुम्ही तर आमच्या मांडी खालचा घोडाच काढून घेतला. मग काय होणार? पडलो बुदुक दिशी. तसं नाही हो, तुमच्या हुद्द्याला ही अशी हुज्जत शोभत नव्हती म्हणून थांबा म्हटलं मी. हो, पण एक बरं झाले, महाराज यायच्या आधी ते सगळं मिटलं ते. हो, म्हणजे महाराजांसमोर सगळं खरं खोटं करत राहायचं बरं दिसत नाही. ते द्या घ्या. आता मस्त वेढा चगळत घरी जातो. जाताना मशाल घेऊन जा. परसू नाही मशाल दाखवायला. तो गावाला गेलाय. तसा रस्ता पायाखालचाच आहे. पण एक बरं झालं, तुम्ही माघार घेतली. माघार? पण तात्पुरती. म्हणजे चूल विजली आहे.
पण विस्तव धरून ठेवलाय. विस्तव धरून ठेवला का? नाही कळणार तुम्हाला. या तुम्ही. बर. माझी आपली पद्धत. धरून ठेवलेला विस्तव उपयोगी पडतो खूप वेळा. धरून ठेवलेल्या विस्तवात आग असते, वणवा असतो, वडवानल असतं आणि ज्वालामुखी.